लातूरमध्ये लातूर विभागात 104 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवलेत। यामध्ये देशी केंद्र विद्यालय असेल किंवा केशवराज विद्यालय असेल, या दोन विद्यालयांनी मोठा दबदबा दरवर्षीप्रमाणे कायम ठेवलेला आहे। यातील विद्यार्थी आणि शिक्षक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने ही सगळी तयारी असते आणि विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलेलं आहे। कशा पद्धतीने हे सगळं यश मिळवलेलं आहे, 100 पैकी 100 कसे गुण मिळवले तू? शाळेच्या ह्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. कारण शाळेनं सराव परीक्षा खूप जास्त करून घेतला होता आमच्याकडून. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बॅचेस काढल्या होत्या, ज्याच्यामुळे गुणवत्ता वाढवण्याची संधी मला भेटली. त्याच्यानंतर सुपर 40 नावाची एक बॅच काढली होती. त्याच्यामध्ये 2-3 पेपर 2-3 सराव परीक्षा झाल्या होत्या. त्याच्यानंतर ते लगेचच डाऊट सॉल्व्हिंग सेशनसुद्धा अरेंज करण्यात आले होते, जेणेकरून ज्या आपल्याला चुका झाल्या आहेत त्या लगेचच सुधारायला मदत होत होती. बरं, 100 पैकी 100 गुण घेणारे विद्यार्थीच आहेत। कशा पद्धतीने तुझी तयारी झालेली होती? शाळेनं मला वेगवेगळ्या परीक्षा घेऊन खूप मदत केली. तसेच ज्या ज्या एखाद्या विषयातील कॉन्सेप्ट माझे क्लिअर नाहीत, त्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास, भूगोल, सायन्स, मॅथ अशा वेगवेगळ्या समुपदेशन घेतले गेले. त्या समुपदेशनातूनही मला खूप मदत झाली व आज मी 100% घेऊ शकतो. तेव्हा तू या महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये प्रवेश मिळवला होता आणि कशी सगळी तयारी पहिल्यापासून 5वी पासून असेल, केव्हापासून तू इथं आलास आणि तयारी होत होती? मी केशवराज विद्यालयामध्ये इयत्ता 7वी आलो होतो. 7वीपासूनच आम्हाला शिकवण्यामध्ये कुठलीही कमतरता मला जाणवलेली नाही. तसेच खूप चांगल्या पद्धतीने आमची तयारी करून घेतलेली आहे. सर, कशा पद्धतीने हा सगळा तयारी करून किती सराव परीक्षा आणि कसं यश मिळवतात? साधारण 7 ते 8 सराव परीक्षा मी एकूण घेतल्या. त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी 70 ते 72 उत्तरपत्रिका अशा लिहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या बॅचेस आम्ही केल्यात. साधारणपणे जे विद्यार्थी कमी गुण घेणारे आहेत किंवा नापास होणारे आहेत गृहीत धरा, त्यांच्यासाठी एक वेगळी बॅच आम्ही केली. मध्यम आहेत जे 70% पर्यंत आहे, 70% पासून 90% पर्यंत जातात, अशांची एक वेगळी बॅच केली. आणि ज्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आम्हाला आहेत असे सुपर 40 नावाची एक बॅच आम्ही तयार केली. या 40 विद्यार्थ्यांवर आम्ही वेगळ्या पद्धतीने फोकस केलं. यांची काठिण्य पातळी जी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांची जी काठिण्य पातळी असते, त्या काठिण्य पातळीनुसार आपण त्यांना प्रश्न दिले आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त सराव केला. म्हणजे मला असं वाटत नाही एखाद्या विद्यार्थ्यानं एखादा प्रश्न तो अनुत्तरित राहू शकेल असं मला वाटलंच नाही. याचं कारण असं आहे की प्रश्नपत्रिका खूप जास्त झाल्या, प्रश्नांची संख्या खूप जास्त झाली आणि परीक्षा आम्ही जास्त घेतल्यामुळे हे सगळं यश मिळालं. 10वी मध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती होती आणि 90 ते 100 पर्यंत गुण घेणाऱ्यांची संख्या किती आहे? साधारण 736 विद्यार्थी एकूण 10वीला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 734 पास आहेत. 99.72 असा निकाल सुद्धा आमचा चांगला आहे. 90% गुण घेणारे 220 विद्यार्थी आहेत. 90% आणि 90%च्या पुढं आणि 100% घेणारे 9 विद्यार्थी आहेत. मी या 9 विद्यार्थ्यांमध्ये अजून थोडासा समाधानी नाही आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची थोड्या कायच्यामधून 100% गुण गेलेले आहेत. म्हणजे माझी संख्या किमान 20 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 100% गुण घेणारे विद्यार्थी माझ्या शाळेतून 100% असं वाटतं मला की ते नक्की 20 पर्यंत जाईल. मराठी असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल, या दोन मध्ये कशा पद्धतीने डिवायडेशन करण्यात आलं आणि त्याच्यात कशा पद्धतीने रिझल्ट लागला? आमच्याकडे सेमी आणि मराठी 2 विभाग आहेत. तर त्यामध्ये जे मराठीला आहेत, जे हिंदी घेतात आणि मराठी मीडियममध्ये आहेत, अशांचे सुद्धा आपण वेगळी बॅच करून त्यांना वेगळं मार्गदर्शन करतो आणि त्या पद्धतीनं ते यश संपादन करतात. आता 10वी मध्ये तर एवढे 100 पैकी 100 गुण मिळाले, आता काय पुढचं स्वप्न आहे आणि कशी तयारी असणार आहे? आता PCM हा ग्रुप घेऊन इंजिनिअरिंग करायचं आहे हा स्वप्न आहे. आणि त्यासाठी शाहू कॉलेज असेल त्यासाठी वेगवेगळे कशा पद्धतीने सगळी तयारी करण्यात आली होती, सगळ्यांनी मदत केली का? हां, सगळ्यांनी शाळेचंच खूप मोठं योगदान आहे यामागे. शाळेने समुपदेशन घेतले, वेगवेगळे टेस्ट सिरीज घेतले, आमचा खूप सराव झाला त्यामुळे आणि त्यामुळे आम्हाला हे यश भेटले. 10वी आणि 12वी हे 2 वर्ग महत्त्वाचे असतात आणि लातूर त्याच्यासाठी ओळखलं जातं. 12वी मध्ये निकाल कमी जरी लागले असले, 6व्या 7व्या स्थानावरती जरी 12वीच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, तर पुन्हा एकदा 10वीच्या या निकालानंतर मात्र पुन्हा एकदा लातूरनं कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.